कधीच झालं नसतं. शिवसेनेच्या तत्वांची तडजोड कधीच झाली नसती. तुम्ही असता तर चित्र वेगळं असते. तुम्ही सहमत आहात? सर्वप्रथम आपल्या सर्वांना नमस्कार. दर्डा परिवाराला नमस्कार. आपल्या सर्वांना मला आता काय वाटतंय मी तुम्हाला सांगू का? ते पोलीस व्हॅन मधनं घेऊन जातात माहितीये आणि आपण मध्ये बसलेलो असतो. तसा काही साधारणपणे मला आता फील येतोय. अमृताजी, आपण आता मगाशी सांगितलं की आपण इथे देवेंद्रजींची पत्नी म्हणून इथे आलेले नाही आहात की भारतीय जनता पक्षाचे कोणी प्रतिनिधी म्हणून तुम्ही इथे आलेले नाही आहात. परंतु तुम्ही जो प्रश्न मला विचारलाय हे लोकांचे प्रश्न आहेत. मी आपला एक सहज म्हणजे मला दीवार चित्रपटातला एक डायलॉग आठवला कि मेरे साथ भाई बोल रहा है या भाई इंस्पेक्टर की भेस में मेरा भाई बोल रहा है. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं ते तो विषय मी बंद करून टाकलेला आहे. आणि त्या हायपोथेटिकल गोष्टीला काही अर्थ नाही की मी धुरा सांभाळली असते तर काय झालं असतं आणि आता त्याची काय अवस्था आहे. मला असं वाटतं की जे झालंय ते समोर आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. जे सांभाळतायत ते सांभाळतील, ज्यांना जे काय करायचं ते करतील. मी माझा स्वतंत्र पक्ष काढलाय, तो मी चालवतोय. आणि काय असतं ते एक विनोद आहे की एकदा हेलिकॉप्टर, विमान आणि रॉकेट तिघे जण बसलेले असतात. चाइल्डिश आहे पण ऐका. आणि मग हेलिकॉप्टर म्हणतं की ते वरती पंखा फिरून फिरून माझं इतकं ते सायनसने माझं डोकं दुखायला लागतं, इतका त्रास होतो भयंकर. विमान म्हणतो अरे हो रे, मी इतक्या उंचावर उडतो, माझा नाकाचा इतका प्रॉब्लेम होतो, तो वारा येतो ना तर काही मला कळतच नाही, त्या नाकामुळे मला इतकी सर्दी होते भयंकर. बाजूला रॉकेट बसलेलं असं म्हणतं इथे काही बोलतच नाहीत. ते म्हणतात अरे काय तुला काय त्रास होत नाही? तो म्हणतो काय तुला सांगणार, ज्याची जळते त्याला कळते. तर त्याच्यामुळे मी एक पक्ष स्थापन केलाय. माझं मी काय करतोय माझं मला माहितीये. मला अजून कोणाच्या धुरा व्हायच्या नाहीयेत आता. या संदर्भामध्येच राजसाहेब एक प्रश्न आहे की महाराष्ट्रातली दोन राजकीय व्यक्तिमत्व अशी आहेत जी बोलली नाही तरी न्यूज होते आणि जी बोलली तर हमखास ब्रेकिंग न्यूज असते. एक म्हणजे आदरणीय शरद पवार साहेब आणि दुसरे म्हणजे राजसाहेब ठाकरे. म्हणजे मगाशी जो अमृताजींनी सांगितलं तो तुमचा लुक, ज्याला नाटकाच्या भाषेत प्रेग्नंट पॉज म्हणतो, तो अर्थपूर्ण असणारा जो पॉज असतो, म्हणजे ते बॉलर जसा रनअप मध्येच धडकी भरवतो ना, तसं अनेक पत्रकारांचं होतं प्रेस कॉन्फरन्सला, असं पत्रकार सांगतात. महत्वाचं हे आहे की आदरणीय शरद पवार साहेब आणि राज ठाकरे ही दोन व्यक्तिमत्व अशी आहेत जी बसल्या जागी संपूर्ण राज्यातल्या देशातल्या मीडियाला कामाला लावू शकतात. हे मीडिया हँडल करण्याचं स्किल जे आहे हे फार कमी जणांकडे आहे. तर हे स्किल कसं आत्मसात झालंय, कसं अडॅप्ट झालं? असं काही आत्मसात काही केलेलं नाहीये. मी माझं काय बोलायचं ते बोलत असतो. त्यांना आता तुम्हाला आठवत असेल तर मी मागच्या वेळेला ती अमिताभ बच्चन यांची पण झालेली काही कॉन्ट्रोवर्सी होती. खरं तर मी त्याच्यामध्ये काय बोललो होतो असं मी काहीच म्हटलं नव्हतं. म्हणजे तुम्ही जर कॉन्ट्रोवर्सी म्हणून बघितली तर ती खरं तर नंतर झाली आहे, जेव्हा मी माझं तोंड उघडलं खरं. पण मी त्यावेळेला पण आम्ही काय म्हटलं होतं की जर इतक्या मोठ्या कलावंताला जर समजा त्याला कन्या शाळा काढावीशी वाटली, ती उत्तर प्रदेशमध्ये, निवडणुकीला उभं राहावं असं वाटलं उत्तर प्रदेशमध्ये, चित्रपटातल्या काही भूमिका कराव्याशा वाटल्या त्या उत्तर प्रदेशची माणसाच्या कराव्याशा वाटल्या, इतक्या मोठ्या कलावंताला जर समजा स्वतःच्या राज्याबद्दल प्रेम असेल
तर राज ठाकरे खूप छोटा माणूस आहे, त्याला स्वतःच्या राज्याबद्दल प्रेम नसेल का, एवढंच माझं वाक्य होतं. आता त्यात मीडियाला काय दिसलं मला माहिती नाही, परंतु मला कदाचित असं वाटतं की मी जरा मोकळेपणाने स्पष्टपणाने जास्ती बोलत असेल, त्याच्यामुळे अंगावरती जास्ती गोष्टी खेचून घेत असेल. बाकी याच्या पलीकडे काही फारसं काही नाही. पण अनेकदा राजसाहेब आपली जेव्हा भाषणं पाहिली जातात, या भाषणांमध्ये एक गोष्ट कायम जाणवत असते, म्हणजे हे आपण जे सांगितलं यामध्ये अचूक टायमिंग, अप्रतिम कॉन्टेंट हा असल्याशिवाय या मीडियाच्या उड्या पडत नसतील. अनेकदा आपलं भाषण होत असताना आपण मागेच एका भाषणामध्ये असं म्हणालात की भाषण करायच्या आधी हाताला घाम फुटलेला असतो किंवा आपण अस्वस्थ असता, पण आपलं जे भाषण असतं ते सचिन तेंडुलकरच्या स्ट्रेट ड्राईव्ह सारखं फ्लॉलेस असतं, महेंद्रसिंग धोनीच्या हेलिकॉप्टर शॉट्स सारखे त्याच्यामध्ये शॉट्स असतात. आणि हे सगळं होत असताना आपल्याला प्रत्येक वापरलेल्या शब्दाविषयी त्याची पूर्ण पार्श्वभूमी, त्याचा होणारा परिणाम याची अचूक जाण असते. हे आपलं भाषण बघताना जाणवतं. नाही, तुम्हाला समोरून काय जाणवतं मला माहिती नाही, पण मी त्या जाणीवेने भाषण नाही करत. मी ॲक्च्युली खरं सांगेन तर आमच्या आई एकविरा देवीची कृपा, पूर्वजांची कृपा आणि घरामध्ये मला जे वातावरण मला मिळालं लहानपणापासून, जे मला पाहायला मिळालं, बघायला मिळालं, अनुभवायला मिळालं, व्यंगचित्रांचा वारसा जो माझ्याकडे आला किंवा त्याच्यामध्ये व्यंगचित्र कसं शोधावं, बातमीतनं व्यंगचित्र कसं शोधावं, बातमी कशी वाचावी, व्यंगचित्र मांडताना किती मोजक्या शब्दामध्ये तुम्ही ते व्यंगचित्र मांडलं पाहिजे. मला असं वाटतं की तो जो अभ्यास आहे तो मला असं वाटतं माझ्या भाषणाला उपयोगी पडतोय असं मला नक्की जाणवतं की त्याच्यातनंच ती गोष्ट येत असेल की ते नेमकं पाहणं त्या गोष्टीकडे आणि कुठेतरी गोट्यांसारखं घरंगळत न जाणं त्याच्यातनं आलं असेल कदाचित ते. मी काय खूप मॉडेस्ट आणि अशातलं काहीतरी बोलतो वगैरे अशातला भाग नाही आहे. मी खरंच सांगतो, मी असं तुम्ही जेवढा विचार करता माझ्या भाषणाचा तेवढा मी नाही विचार करत. मला जे मनाला वाटतं ते मी बोलत असतो की त्यावेळेला त्या प्रसंगाला काय गोष्टी याव्यात त्या मी गोष्टी करत असतो. आणि कदाचित माझ्या जेनेटिकली एक हजरजबाबीपणा आला असेल, त्याच्यामुळे ती गोष्ट होऊ शकते. पण सध्या असं टेबल फॅन झालाय. माझं म्हटलं टेबल फॅन झाला, मी इथे वळतोय असं असं. पण सध्या असं पाहायला मिळतं की राजकारणी मंडळी ही आजकाल खूप खालच्या स्तरावर जाऊन एकमेकांवर टीका करतायत. ह्याला लोक आता कंटाळलेले आहेत. मी अनेकदा हा विषय बोललोय माझ्या भाषणांमधनं. अच्छा, ते मी मिस केलं असेल. पण तुम्हाला असं वाटतं का यात मीडिया पुढाकार घेऊ शकते? ॲज इन सकाळी उठून नॉटी लोकांच्या घरी जाऊन इंटरव्ह्यू घेणं, हे बंद केलं तर खूप फरक पडेल. मी अनेकदा पत्रकार संपादकांना मी अनेकदा बोललेलो आहे आणि पत्रकारांशी मी हा विषय बोललेलो आहे की मुळात या गोष्टी तुम्ही दाखवायच्या बंद केल्यात तर हे बोलायचे बंद होतील. तुम्ही दाखवता म्हणून ते बोलतात, तुम्ही दाखवायच्या बंद करा, ते त्याला दुसरा प्लॅटफॉर्म काय राहतो. हे मी अनेकदा बोलून झालंय, परंतु काय आता मी काही TRPचं काय करू शकत नाही. मी अजून एक गोष्ट जी खूप न्यूजवर असते ती म्हणजे आजकाल राजकारणात खूप टाळी देणं आणि डोळे मारणं चालू आहे. ॲज इन एक्झाम्पल, मी एक्झाम्पल देते तुम्हाला की राहुल गांधीजींनी मोदीजींना मिठी मारली आणि मग लगेच डोळा मारला. अजित पवारजींनी उद्धवजींच्या हातात माईक दिला आणि डोळे मारला. विचारतायत लोक, हा पूछता है महाराष्ट्र, राहून गेलं असेल, पूछता है महाराष्ट्र की आपका क्या प्लॅन है. डोळे मारायचा हा आणि टाळी द्यायचा, दोन्ही. ते काय ज्यांचं ज्या वयातल्या गोष्टी त्या वयात करायच्या असतात त्या वयात. तुम्ही यंग राजकारणी आहात, नाही यंग राजकारणी. म्हणून त्याच्यामुळे त्यांच्या राहून गेले असतील, त्याच्यामुळे ते नंतर मारत असतील कदाचित.
पण काय आहे, मला न्यूज चॅनलवरनं कळतं, बाकी तर मी पॉलिटिकली इन्व्हॉल्ड नाही आहे, की कधी तुम्ही राष्ट्रवादीच्या जवळ दिसता, कधी तुम्ही शिवसेनेच्या बाळासाहेबच्या जींच्या शिवसेनेला जवळ दिसता, कधी भाजपाला टाळी देता. तर हे कभी हा कभी ना तर खूप पाहिलंय. आता पुढे हम साथ साथ है कोणाबरोबर आणि केव्हा करणार? काय आता तुम्ही देवेंद्रजींच्या पत्नी म्हणून इथे बोलत नाही आहातच, तर आता मी जरा बोलूनच टाकतो आता काहीतरी. कारण काय, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देखील सध्या कोणाबरोबर आहेत तेच कळत नाही. कारण काय ते काय ते खूप लॉयल आहे. नाही, ते काय, ते पहाटे गाडी घेऊन कुठेतरी जातात आणि मग तुम्हाला पत्ता नसतो कित्येकदा, आणि मग कधीतरी ते शिंदेबरोबर असतात, कधीतरी अजित पवारांचा चेहरा उतरलेला दिसतो पहाटे, किंवा अशा अनेक गोष्टी घडताना दिसतात. त्याच्यामुळे काय होतं, कोणाला भेटणं, सध्या काय झालंय, कोणाशी बोलणं भेटणं, याच्यामध्ये पत्रकारांना काय झालंय ती बातमी झाली आहे. आणि मग सध्या हे यांच्याजवळ ते त्यांच्याजवळ. सो तो जो एक काय म्हणू त्याला, एक राजकारणातला जो एक मोकळेपणा होता, तो मला असं वाटतं मीडियाने घालवला. म्हणूनच सगळे आता टाळ्या वाजवतात. हा, त्याच्यामुळे त्या सगळ्या गोष्टीला काही अर्थ नाहीये. कोणी कोणाशी बोललं, कोणी कोणाला भेटलं म्हणजे लगेच काही युत्या होत नसतात आणि आघाड्या काय होत नसतात. त्याला जोपर्यंत मूर्त स्वरूप जोपर्यंत येत नाही तोपर्यंत त्या गोष्टींवरती बोलण्यात काही अर्थ नाही. बेस्ट ऑफ लक. तर माध्यमांविषयी अमृताजी म्हणाल्या, असं काय म्हटलं जातं की पत्रकारिता किंवा स्तंभ आहे. पण वस्तुस्थिती अशी आहे की दिवसेंदिवस फ्री प्रेस इंडेक्समध्ये प्रेस फ्रीडममध्ये भारताचा क्रमांक हा खालवत चाललाय. म्हणजे काही सन्माननीय अपवाद जर वगळले तर प्रामाणिकपणे राजेशाहीमध्ये जशी भाटगिरी होती तसंच काही चालू आहे का, असं काही न्यूज चॅनल्सकडे बघून आपल्याला प्रामाणिकपणे वाटतं. म्हणजे देवेंद्रजी मागे म्हणाले होते HMV, दॅट इज हिज मास्टर्स व्हॉइस, पण ऑल आर वन मास्टर्स व्हॉइस असं वाटतं का? याचं कारण असं आहे की 24 की 25 फेब्रुवारी 2019ला आपण एका सभेत भाषण केलं होतं, ज्यामध्ये आपण पुलवामाच्या दुर्दैवी हल्ल्याविषयी विधान केलं होतं. आणि हे आपण 2019ला विधान केलं होतं की या संदर्भात राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजितजी डोवाल यांची चौकशी व्हायला पाहिजे. 4 वर्षांनंतर जम्मू काश्मीरचे तत्कालीन राज्यपाल सत्यपाल मलिकजी हे त्याच विषयावर भाष्य करतात, परंतु ज्या पद्धतीनं एखाद्या विरोधी पक्षातल्या नेत्यावर किंवा विरोधी पक्षाशी संबंधित असलेल्या घटनेवर जशी मीडिया ट्रायल चालवली जाते, ज्याला आपण म्हणू शकतो, तसं या घटनेची चर्चा होताना दिसली नाही. म्हणजे विरोधी पक्षांचा आवाज बुलंद होण्यासाठी माध्यम हे अत्यंत प्रभावी गरजेची गोष्ट आहे. असं असताना माध्यम खरोखर निष्पक्षपाती आहेत का, असं तुमचं मत आहे का? नाही, आपण त्याच्यामध्ये 2 गोष्टींची फोड करणं गरजेचं आहे की जे आजचे तरुण पत्रकार आहेत, या तरुण पत्रकारांच्या मनात किंवा पोटात एक आग आहे आणि त्यांना ही गोष्ट मांडावीशी वाटते, त्यांना ती गोष्ट करावीशी वाटते. जरा जे मी त्या दिवशी विधान भवनामध्ये गेलो होतो नागपूरच्या, मला एकनाथरावांनी मला चहासाठी तिकडे आमंत्रित केलं, आणि मी जेव्हा त्या विधान भवनात, नागपूरच्या विधान भवनात गेलो तर मला आमदारांपेक्षा पत्रकारच जास्ती दिसले. आणि कोणाला काही विचारावं की बाबा काय सध्या काय चाललंय, नाही सध्या या मंत्र्यांकडे आहे, सध्या या मंत्र्यांकडे आहे, सध्या या मंत्र्यांकडे आहे. सो बरेचसे पत्रकार हे मंत्र्यांची खासगी कामं करतायत. पण जो तरुण पत्रकार आहे, मला असं वाटतं त्याच्या पोटात एक आग आहे आणि त्याला काहीतरी करून दाखवावं असं वाटतंय. परंतु यातला सगळ्यात मोठा जो धोका किंवा जो झालेली गोष्ट जी आहे, मालक विकले गेलेले आहेत. आणि मालक विकले गेले असल्यामुळे स्वतःच्या नोकऱ्या सांभाळण्यासाठी त्यांना सॅक्रिफायसेस करायला लागतात. दुसरं तिसरं काही नाही. आज जी गोष्ट 4 वर्षापूर्वी मी जी बोललो होतो, ती आज 4 वर्षानंतर तिथलाच राज्यपाल जेव्हा येऊन तीच गोष्ट सांगतो, जेव्हा मी सांगत होतो त्यावेळेला माझ्याकडे लोक हसत होते, चेष्टा करत होते. पण ज्यावेळेला तीच गोष्ट येऊन ज्यावेळेला राज्यपाल सांगतात, त्यावेळेला मला असं वाटतं की त्या गोष्टींकडे तुम्ही गांभीर्याने पाहणं गरजेचं आहे. पण याच गोष्टीशी मी राजसाहेब सहमत अशासाठी होईन की काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी पार्लमेंटच्या फ्लोअरवर त्यांच्या भाषणामध्ये माननीय पंतप्रधानांवर काही आरोप केले, काही फोटोग्राफ्स दाखवून त्यांनी आरोप केले.
पण पुन्हा हीच गोष्ट जर बघायला मिळाली की या संदर्भात ही चर्चा होत नसेल, या संदर्भामध्ये स्पष्टीकरणच येत नसतील, आणि जसं आपण म्हणालात तसं मालक अनेक ठिकाणी विकले गेले हे जर होत असेल, शेवटचा जो होप होता तो NDTV होता, तोही गेला. आणि माननीय आपल्या देशाचे पंतप्रधान 9 वर्षात एकही पत्रकार परिषद करत नसतील, तर देशातल्या लोकशाहीचं भवितव्य तुम्हाला कशा पद्धतीनं दिसतं? मला असं वाटतं 4 वर्षापूर्वीची माझी सगळी भाषणं काढली तर तुम्हाला सगळ्या गोष्टींची उत्तरं मिळतील. मग त्या भाषणांवर येतो साहेब, लाव रे तो व्हिडिओ ही अभिनव कल्पना होती. म्हणजे हा अनेकांना प्रश्न आहे की तोपर्यंत अनेकांनी अनेक राजकीय सभा बघितल्या, परंतु लाव रे तो व्हिडिओमध्ये एक नाविन्य होतं. ही संकल्पना सुचली कुठून? नाही, मी ते पहिल्यांदा नव्हतं केलं असं. मी याच्या आधी केलं होतं. तुम्हाला कदाचित माहिती नसेल ती गोष्ट, परंतु मी एकदा मुंबई शहरामधल्या सर्व अनधिकृत झोपडपट्ट्यांचे मी फोटो काढले होते. त्यावेळेला काही व्हिडिओ फार नव्हतं, आणि त्याचं मी एक प्रेझेंटेशन रंगशारदाला बाळासाहेबांना दिलं होतं. आता मी तुम्हाला सांगतो, मी बाळासाहेबांना त्याचं प्रेझेंटेशन देत असताना देखील ही झोपडपट्टी कुठच्या विभागात नवीन तयार झाली, तिकडचा नगरसेवक कोण, तिकडचा आमदार कोण आणि तिकडचा खासदार कोण, बरोबर. त्यातले बरेचसे नगरसेवक हे शिवसेनेचे होते, बरेचसे आमदारही शिवसेनेचे होते, काही खासदार काँग्रेसचे होते, काही भाजपाचे होते, काही इतरही पक्षांचे होते. परंतु मी ती गोष्ट स्पष्टपणे त्यांच्यासमोर तेव्हा ठेवली होती. मी ॲडव्हर्टायझिंगचा स्टुडंट असल्यामुळे ऑडिओ व्हिज्युअल माध्यमावरती माझा जास्ती विश्वास आहे, की व्हिज्युअल जे तुम्हाला सांगतं किंवा दाखवतं ते तुम्ही कितीही बोललात तरी ते लोकांना समजवायला तुम्हाला वेळ लागतो. म्हणजे मी अनेकदा व्यंगचित्र काढताना पण मी व्यंगचित्रातनं जी गोष्ट मांडू शकतो ती मी कदाचित लेखातनं मांडू शकणार नाही, पण व्हिज्युअलमधनं मी जी गोष्ट दाखवू शकतो, सो व्हिज्युअल इम्पॅक्ट जास्ती करतं. आणि अशा प्रकारची गोष्ट प्रत्येकाने दाखवली पाहिजे. सरकारला एक आरसा म्हणून दाखवला पाहिजे, कोणत्याही सरकारला, की तुम्ही ही गोष्ट बोलला होता त्याचं काय झालं. आणि जर समजा त्या गोष्टींकडे जर दुर्लक्ष करून जर नुसतीच मतदान होत राहणार असेल, मतदान जर नुसतंच होत राहणार असेल, कसली लोकशाही घेऊन बसलोय आपण. साहेब, यामध्ये लाव रे तो व्हिडिओच्या ज्या सभा होत्या, याने माझ्यासारख्या एका तरुण कार्यकर्त्याच्या मनात एक जेन्युन प्रश्न तयार होतो. तो म्हणजे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे अतिशय उत्कृष्ट वक्ते आहेत. एखादा नॅरेटिव्ह सेट करणं किंवा फॅक्ट्स या त्यांच्या पक्षाला सोयीस्कर रीतीनं मांडणं, यात त्यांचा हातखंडा आहे. जेव्हा लाव रे तो व्हिडिओच्या सभा पाहिल्या, तेव्हा तुमच्या इतका एक प्रभावी वक्ता या संपूर्ण नॅरेटिव्हचा प्रतिवाद करू शकतो, अशी एक आशा संपूर्ण महाराष्ट्राच्या मनात निर्माण झाली होती. पण हा एक प्रश्न येतो की लाव रे तो व्हिडिओच्या सभांना जी धार होती, ती धार अजूनही तशीच आहे का? ते मी ज्या वेळेला मला टीका करायची त्यावेळेला मी टीका करणार, निश्चित करणार. पण जर समजा चांगलीही कामं जर समजा सरकारकडनं झाली तर मला असं वाटतं मोकळेपणाने त्याची स्तुतीही करावी. आपण नुसतेच विरोधात आहोत म्हणून विरोध केला पाहिजे याची काय आवश्यकता प्रत्येक वेळेला लागत नाही. त्या प्रकारची गोष्ट आली तर मी परत विरोध करीनच आणि त्या प्रकारचा व्हिडिओ दाखवीनच. मग याच मुद्द्यावर साहेब, हा सतत सरकारवर आरोप केला जातो की केंद्रीय तपास यंत्रणा ज्या आहेत, ईडी असेल, सीबीआय असेल, यांचा गैरवापर केला जातो. आणि आपल्याला अनेक वर्तमानपत्रांमध्ये रकानेच्या रकाने भरलेले दिसतात, ज्यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडलेल्या दिसतात. आणि त्यानंतर सत्ताधारी पक्षाशी जुळवून घेतलं किंवा सत्ताधारी पक्षात प्रवेश केला की नंतर त्या सगळ्या आरोपांचं नेमकं काय होतं, त्या नेमक्या सगळ्या चौकशीचं नेमकं काय होतं, हे सर्वसामान्य मतदाराला समजत नाही. तर केंद्रीय तपास यंत्रणांचा उपयोग किंवा दुरुपयोग हा विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी होतोय का? कारण आपण म्हणालात की जर काही चुकीचं होत असेल तर त्याविरुद्ध आवाज उठवला पाहिजे. अनेक ठिकाणी अशा प्रकारच्या तपास यंत्रणा चुकीच्या राबवल्या जात आहेत, यामध्ये काही दुमत असण्याचं काही कारण नाही. पण अनेक ठिकाणी या खऱ्याही राबवल्या जात आहेत. अनेक गोष्टी वर्षानुवर्ष काही ज्या तुंबलेल्या आहेत त्या मला असं वाटतं ते नाले साफ करणं पण तितकंच गरजेचं आहे. पण तुंबलेल्या नाल्यांचा जेव्हा प्रवाह सत्तेच्या दिशेने जातो तेव्हा त्याची सफाई थांबते, त्याचं काय करायचं? काय होतं माहितीये ना, की कोणीतरी एखादी गोष्ट करून ठेवायची
आणि मग पुढचे आल्यानंतर ती दामदुपटीने जास्ती जोरात करतात. मला अजूनही आठवतं की काँग्रेसच्या काळामध्ये रतन टाटांना देखील इन्क्वायरीसाठी बोलवलं गेलं होतं. आता रतन टाटांसारख्या व्यक्तीला जर समजा तुम्ही इन्क्वायरीसाठी बोलवता, सत्ता बदल झाल्यावरती ते उलट थोडंसं होणारच आहे. पण सर्वसामान्य माणसाचं, मतदाराचं साहेब असं म्हणणं आहे की जर हे आरोप होत असतील तर नाल्याचा प्रवाह सत्तेच्या दिशेने वळल्यानंतर ती सफाई थांबता कामा नये. देश साफ करायचा तर तो व्यवस्थित सरसकट एका न्यायानं साफ काय व्हावा. होतं, सत्तेचा साबण खूप वेगळा असतो. कळलं का? काय होतं, थोडंसं अंगाला काहीतरी लागलं की सत्तेजवळ जातात, घासून पुसून घेतात आणि स्वच्छ होऊन जातात. हे आधीही पाहिलं, नंतरही पाहतोच आहोत आपण. त्याच्यामुळे तसा काही फारसा पार्टी विथ डिफरन्स असा कुठे दिसत नाही. पण नक्कीच तुम्ही नेते विथ डिफरन्स आहात. हं? तुम्ही नक्कीच नेते विथ डिफरन्स आहात. नेते विथ डिफरन्स. आणि काही दिवसांपूर्वी मी माझ्या कट्ट्यावर तुमची आणि शर्मिला वहिनींची मुलाखत पाहिली होती. ती फार गाजली आणि रंगली होती. आणि तेव्हा असं लक्षात आलं की त्या पण एकदम फायर ब्रँड आहेत तुमच्यासारख्याच. अरे जास्ती आहे. जास्ती आहेत. सक्रिय राजकारणात घरोघरी मातीच्या चुली. सक्रिय राजकारणात जर त्या आल्या तर तुम्हाला चालेल. आणि मी आणि घरचं काम करायला तयार आहे. आणि एक वेळास तुमच्या पुढे निघून गेल्या तर झेपेल. हं? एक वेळा तुमच्या पुढे निघून गेल्या तर झेपेल. हो हो हो, इथे काय अभिमानची स्टोरी नाहीये. काही प्रॉब्लेम नाही. साहेब, अजून एक याच मी बाबतीत पण तुमच्या नंतर लक्षात येईल की राज ठाकरे परवडला. आपल्याला परवडणारे लोकच नकोय. मान्यच आहे. साहेब, वहिनी राजकारणात याव्या का यावर आपण दिलखुलास उत्तर दिलं. पण सर्वसामान्य युवकानं राजकारणात यावं का? कारण हे कायम म्हटलं जातं. पण जेव्हा आपण युवा नेता म्हणून म्हणतो तेव्हा अनेकदा आपल्याला बघायला मिळतं की राजकीय घराण्याची पार्श्वभूमी असलेलीच व्यक्ती ही समोर येते आणि मग ती नेता होते. म्हणजे अनेकदा असं बघायला मिळतं की दादा, भाऊ, साहेब, अण्णा, आप्पा यांचा झेंडा खांद्यावर घेऊन राजकारणात आलेला तरुण उन्हा तानात जीवापाड ऊर फाटस्तवर धावतो. तो आंदोलनं करतो, केसेस अंगावर घेतो. आपण हे सगळे म्हणतो की युवकांनी राजकारणात यावं. माझा एक खूप जेन्युइन प्रश्न असा आहे, असा एकतरी राजकीय नेता आपल्या पाहण्यात आहे का की ज्याच्या मुलावर, पुतण्यावर, भाच्यावर कार्यकर्त्यांपेक्षा आंदोलनाच्या केसेस जास्त आहेत? माझ्यावर मला असं वाटतं महाराष्ट्रात जेवढ्या केसेस कोणाच्या अंगावर नसतील एवढ्या केसेस माझ्या अंगावर आहेत. मी अस्वल म्हणून फिरू पण शकतो, इतके केस आहेत. प्रश्न असा आहे, या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्ही व्यक्तीला, तुमच्या घरातल्या व्यक्तीला आणू शकता, तुम्ही लादू नाही शकत. तुम्ही एका लेवलपर्यंत त्याला आणू शकता. हे माझं मत मी सांगतोय तुम्हाला. उद्या तुम्ही अमित बद्दल जर समजा बोललात तर मी अमितला आणू शकतो. एक बाप म्हणून माझं कर्तव्य, मी त्याला आणला. मी लादू नाही शकत लोकांवरती. ऍक्सेप्ट हे लोकांनी करायचं असतं. पण आता एक तरुणाईमध्ये एक गोष्ट अशी सातत्यानं दिसते साहेब, की तरुण कार्यकर्त्याला भेटल्यानंतर तरुण कार्यकर्ता कायम असं सांगतो की आम्ही केसेस अंगावर घेतो, नंतर त्या केसेस उतरवण्यासाठी आम्ही कोर्टाच्या चक्रा मारत असतो. दादा, अण्णा, आप्पाचा पोरगा हा परदेशात जाऊन शिकून येतो आणि त्यानंतर उच्च शिक्षित युवा नेता म्हणून आमच्याच उरावर तो येऊन बसतो. यावेळी त्या सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातल्या तरुणांनी राजकारणाचा कसा विचार करावा? मी तुम्हाला माझी गोष्ट सांगू शकेन, मला बाकीच्यांच्या गोष्टी मला माहिती नाही आहेत. माझ्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांवरती, माझ्या महाराष्ट्र सैनिकांवरती पण जेवढ्या केसेस आहेत, कदाचित त्यांच्या सगळ्यांपेक्षा जास्ती केसेस माझ्यावरती आहेत. माझ्या केसेस सुप्रीम कोर्टात पण चालू आहेत, हायकोर्टात पण चालू आहेत, खालच्या कोर्टात पण चालू आहेत. जवळपास माझ्यावरती 100-125च्या आसपास केसेस आहेत. आणि त्या केसेस तुम्ही शेवटी एखादं आंदोलन, ज्यावेळेला एखादी गोष्ट म्हणता, आपण ज्यावेळेला एका आंदोलना पुढाकार घेऊन ज्यावेळेला पुढे येतो त्यावेळेला ही माझ्यासाठी, माझ्या घरीचं काही कार्य नसतं ना ते.
आपण महाराष्ट्रामधल्या एखाद्या विषयासाठी, महाराष्ट्रातल्या मराठी माणसासाठी, महाराष्ट्रातल्या उद्योगांसाठी, महाराष्ट्रातल्या एखाद्या काय म्हणतो त्याला समस्येसाठी म्हणून केलेल्या त्या गोष्टी असतात. सो सगळ्यांवरती त्या गोष्टी होणारच आहेत. म्हणजे आपल्याकडे जे पूर्वी फार एक चांगली फ्रेज होती नाही का, की छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म व्हावा हे प्रत्येकाला वाटतं, पण बाजूच्या घरात असं होत नसतं ना. प्रत्येकावरती त्या गोष्टी पडत असतात, करत असतात. आणि त्या गोष्टी मी ती गोष्ट महाराष्ट्रासाठी करतोय ह्याचं जर समजा तुम्हाला भान असेल तर केसचं वजन अंगावर पडत नाही. सर, याला जोडून एक प्रश्न आहे की आपण मराठी माणसासाठी केलेल्या अनेक आंदोलनांचा उल्लेख केलात. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मराठी माणसाबरोबरच हिंदुत्वाचा सुद्धा अजेंडा हातात घेतलेला आहे. आणि हिंदुत्वाचा अजेंडा हातात घेतलेला असताना आपले आजोबा प्रबोधनकार ठाकरेंचा जो एक अत्यंत समृद्ध असा वैचारिक वारसा आहे, तर भूमिका घेताना कधी पॉप्युलिस्ट भूमिका की प्रबोधनकार ठाकरेंचं हिंदुत्व यामध्ये कधीतरी कसरत होते का? 2-3 गोष्टी आपण लक्षात घेण्यासारख्या आहेत. आणि मला हा प्रश्न दरवेळेला विचारला जातो. माझ्या आजोबांचा काळ वेगळा होता आणि आजचा काळ वेगळा आहे. तुम्ही कदाचित माझ्या आजोबा असताना विमानतळ होता. माझे आजोबा 73 साली गेले त्याला मुंबईचा विमानतळ तर निश्चित होता, पण मुंबईच्या विमानतळावरती एक विविंग गॅलरी होती. मला बाळासाहेब लहान असताना तिकडे घेऊन जात असत. आणि त्यावेळेला काही सिक्युरिटी असले काही प्रकार नव्हते. आता जर समजा तुम्ही त्याच विमानतळावरती गेलात तर काय परिस्थिती आहे. एकूणच जागतिक सगळ्या गोष्टींचे बदल झाल्यानंतर तुमच्या विचारांमध्ये थोडे बहुत बदल हे होणारच आहेत. तुम्ही म्हणाल की नाही मी त्याच गोष्टींवरती राहणार, तर तुम्ही बुरसटाल. तुमच्या विचारांमध्ये जर बदल नसेल तर तुम्ही पुढे कधी जाऊच शकणार नाहीत. आणि पुढे जात असताना तुमच्या विचारांमध्ये योग्य बदल होणं हे देखील तितकंच संयुक्तिक असतं. तुम्ही म्हणाल की तुमच्या आजोबांनी मांडलेले विचार, पहिली एक गोष्ट तुम्हाला मी क्लिअर करतो की माझे आजोबा हे धर्माभिमानी होते. हां, कारण त्यांचं जे चित्र ज्या प्रकारे रंगवलं जातं तुमच्याकडेच, तर तसं ते नाही. आमच्याकडे नाही साहेब, मी फक्त मध्ये थोडं इंटरप्ट करतो. धर्माचा गल्लत कुठे होतीये आत्ताच्या सामाजिक वातावरणामध्ये? धर्माचा अभिमान असणं रास्त. धर्माचा अभिमान जेव्हा उन्मादामध्ये परावर्तित होतो तिथे अडचण होते. प्रश्न असा आहे ना, मी दुसऱ्यांची उत्तर द्यायला नाही बसलो इथे. मी काय करतो ह्याचं मी उत्तर देऊ शकतो. आणि मी त्या दिवशी माझ्या भाषणामध्ये पण सांगितलं होतं की मी धर्माभिमानी आहे. कळलं का? मी काय म्हणतो त्याला, धर्माकडे आंधळेपणाने पाहणारा माणूस नाही मी. आणि मी फॅनेटिक नाही आहे की दुसरा धर्म मला आवडतच नाही. माझे अनेक मुसलमान माझे मित्र आहेत. कळलं का? त्यांचं येणं जाणं आमच्या घरामध्ये असतं, मी तिकडे त्यांच्याकडे जाणं. सो धर्माला कुठच्या गोष्टीचा विरोध नसतो, पण भोंग्याला असेल की नाही. मला असं वाटतं की काही गोष्टींची फोड ही होणं गरजेचं आहे, की ज्या गोष्टींचा तुम्हाला त्रास होतो. मला एक आता नाशिकला पुण्याला मला एक पत्रकार भेटला होता जो स्वतः मुसलमान होता, जो स्वतः सांगत होता की मी ज्या ठिकाणी राहतो तिकडे बाजूला मशीद आहे, त्याच्या भोंग्याचा मला त्रास होतो. माझी मुलगी 6 महिन्याची आहे. मी त्या मशिदीच्या लोकांना जाऊन सांगितलं की तुम्ही सकाळचे भोंगे वाजवत जाऊ नका, माझ्या मुलीला त्रास होतो. ऐकायला तयार नाहीत. आता जर त्याच धर्मातला माणूस जर ती गोष्ट बोलत असेल आणि तो येऊन जर मला सांगत असेल तर मला असं वाटतं की त्या गोष्टींचा लोकांना त्रास होतोय. नंबर 1, त्या दिवशी त्या माहीमच्या इकडे जी अनधिकृत जो दर्गा बांधला गेला होता तो जर लक्षात आला नसता तर उद्या तिकडे हाजी अली झाला असता. आता ती गोष्ट निदर्शनास आणून जर समजा ती काढली गेली तर याच्यात धर्म कुठचा आला? अशी अनेक मंदिर आहेत. मी तुम्हाला सांगतो ना, माझ्या घराच्या खाली एकदा आम्ही झोपलो असताना सकाळी 5 वाजता हरे रामा हरे कृष्णा हरे कृष्ण. च्या आईला म्हटलं चला काय सुरू काय झालं सकाळी खाली शिवाजी पार्कात. बरं, प्रॉब्लेम असा होता तो मला असं वाटतं गाणारा शिकलेला पण नव्हता फारसा, कारण तो हरे रामा हरे कृष्ण हरे रामा ह्याच्या पुढे जातच नव्हता. मग काही नाही, सोपा संदेश पाठवला त्याला. पण मग एक तरुणाईची अशी अपेक्षा आहे की हिंदुत्व म्हणजे परधर्माचा द्वेष नको आणि सेक्युलरिझम म्हणजे विशिष्ट धर्माचं आकारण लांगुल चालन नको. अगदी बरोबर आहे. हे हिंदुत्व राज ठाकरेंचं हिंदुत्व आहे. 100%. मी वेडावाकडा जाणार नाही हो. मी माझ्या आजोबांच्या भाषेत सांगायचं ना, मी बैलासारखं मुतत जात नाही.
कळलं का? बैल चालता चालता असा असा मुततो माहिती आहे ना, तसा नाही. मी सरळ चालतो, माफ करा मला. काय मध्ये आमच्यातला ठाकरे जन्माला येतो ना मध्ये मध्ये. पण मग सध्याच्या राजकीय परिस्थिती, फक्त या विषयाला धरून एक मुद्दा आहे, मंदिर किंवा मस्जिद हे दोन्ही प्रश्न भाकरीचा जो प्रश्न आहे तो सोडवू शकणार नाहीत. म्हणजे देशासमोरच्या अनेक समस्या असताना आम्ही कोणी काय खावं, कोणी काय कपडे घालावेत याच्यावर चर्चा करत बसतो. आणि एक वस्तुस्थिती ही बघा, आहे. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की सगळ्या गोष्टी ह्या तुम्हाला तशा समान पद्धतीने पाहायला लागणार, ज्याच्यामध्ये मग तुम्हाला स्वतःच्या धर्माबद्दलच्या पण गोष्टी येणार, त्याच्यामध्ये तुमच्या सगळ्या आक्रमणाच्या पण गोष्टी येणार. तुम्ही ती जी गोष्ट जर समजा तुम्ही नीट पाहिलीत ना अख्खी, तर ती मला असं वाटतं जेव्हा मला बाबरी मशीद पाडली गेली, बरोबर आहे, बाबरी मशीद पाडली गेली 92 साली. पण हे जे सगळं साचलेलं जे होतं ना, ते सगळं 80 पासूनचं होतं. म्हणजे जर समजा तुम्ही त्यावेळेला जर काय ते खासदार होते शहाबुद्दीन, ते शहाबुद्दीन ज्या प्रकारची भाषा वापरायचे आणि ज्या प्रकारची स्टेटमेंट्स करायचे, त्या सगळ्या गोष्टींमधनं एक देशातलं, त्याला हे काही वातावरण नव्हतं, पण त्या सगळ्या वातावरणामधनं या देशातल्या एका हिंदूला असं वाटायला लागलं की अरे हे काय चाललंय. त्या सगळ्या प्रकरणामध्ये अजूनही आठवतंय की भिवंडीमध्ये 12 वर्ष शिवजयंती, आपल्या महाराष्ट्रातल्या भिवंडीमध्ये 12 वर्ष शिवजयंतीला बंदी होती. ते जे खतखतत होतं ना सगळं, मग ते तुमचं संभाजीनगर असेल, ती भिवंडी असेल, तुमच्या कुर्ला असेल किंवा अनेक ठिकाणी जे खतखतत होतं ना, ते सगळं पुढे वाढत गेलं. त्या सगळ्या प्रकरणामध्ये तुम्हाला आठवत असेल की त्या शाहबानू प्रकरणामध्ये, शाहबानू प्रकरण ज्यावेळेला झालं, त्या शाहबानू प्रकरणामध्ये ज्या वेळेला सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला शाहबानूंच्या बाजूने, त्यावेळेला धमक्या दिल्या गेल्या सरकारला, केंद्र सरकारला. आणि मला असं वाटतं मी जर चुकत नसीन तर त्यावेळेला गृहमंत्री कोण होते, शंकरराव होते का, आता आठवत नाही मला, 82ची गोष्ट. पण त्यावेळेला असं झालं की नाही नाही, हे सगळे देशातले मुसलमान अंगावरती येतील आणि आत्ताच आपण काहीतरी या गोष्टींचा विचार केला पाहिजे. त्याच्यामुळे लोकसभेमध्ये शाहबानूंचा निर्णय हा बहुमताने, राजीव गांधी असताना, 84 सालची गोष्ट, ही 84-85 सालची गोष्ट असेल, हा फेटाळला गेला. आणि मग या देशामधल्या एका मोजक्या मुसलमानांनी केंद्र सरकारला विरोध केल्यावरती सुप्रीम कोर्टाचा निर्णय बदलला जातो. ही जी खतखत जी वाढायला लागली ना, त्याचा सगळा परिणाम हा सगळा पुढे राम मंदिर आणि सगळं बाबरी मशीद. आणि खरं तर बाबरी मशिदीचा दरवाजा किंवा राम मंदिराचा दरवाजा उघडला कोणी, राजीव गांधींनी. पण ती मशीद नाही, ते मंदिर आहे. हे सगळं वातावरण जे पुढे सगळं सुरू झालं आणि त्याचा परिणाम हा मशीद पडून ते सगळं राम मंदिर, आता राम मंदिर उभं राहते. पण तो जर समजा तुम्ही कार्यकाळ अख्खा काढलात तर तो फक्त काय 92-93 नाहीये, ते 80 पासून साचत आलेली गोष्ट असेल, कदाचित त्याच्याही अगोदरपासूनची असेल. पण ते प्रत्येकाच्या मनात जे साचत गेलं होतं. म्हणजे मी तुम्हाला साधी गोष्ट सांगतो की अनेक असे मतदारसंघ आहेत की जिथे म्हणजे ज्याला आपण म्हणू की वर्षानुवर्ष हार्डकोर काँग्रेसला मतदान करणारे, त्या मतदारसंघांमध्ये शिवसेना भारतीय जनता पक्षाला मतदान झालेलं आहे. नितेश बरोबर बोलतोय? हे कशातनं आलं? म्हणजे काँग्रेसच्या विचारप्रणालीचा माणूस देखील त्या संपूर्ण काळामध्ये शिवसेना भारतीय जनता पक्षाला मतदान करतो. कशामुळे झालं? ते मनात ती खतखत जी होती ना इतक्या वर्षांची, ती बाहेर आली. मला असं वाटतं रोजीरोटी आणि या सगळ्यांबरोबरच इतरही जे विषय असतात ते तितकेच महत्वाचे असतात. सर, हे विषय आपण तुमच्या एक गोष्ट लक्षात असेल तर मला असं वाटतं तुम्ही तुमच्या घरी आई किंवा आजी किंवा कोणीतरी डायरी लिहित असतील. आमच्या घरी मी आमच्या सासूबाईंची डायरी पाहिली होती मी. काय काय चणा डाळ आणली, हे आणली, तूर डाळ आणली, बिडली वगैरे वगैरे असं दिवसभराचं काय काय असायचं. त्या शेवटी एक असायचं धर्म, 10 रुपये, बरोबर. म्हणजे त्या तुरडाळ बिरडाळ याच्याबरोबर एक धर्म पण यायचा, ज्याच्यामध्ये एक 10 रुपये पण टाकले जायचे. सो तो प्रत्येकाच्या मनामधली ती गोष्ट आहे, ती त्याच्या प्रत्येकाबरोबर ती येतेच.
आणि धर्म ही गोष्ट मला असं वाटतं जगाच्या पाठीवरती प्रत्येक जण सांभाळतो. हिंदू जेव्हा सांभाळतो तेव्हा कशाला 4 प्रश्न विचारताय? अगदी योग्य साहेब, पण यामध्ये एक गोष्ट अशी कायम वाटते, मी अमुक जातीत जन्माला आलो, मी अमुक धर्मात जन्माला आलो, मला अभिमान आहे, मी त्याचं पालन करावं, ते सांभाळावं. पण माझा धर्म म्हणजे हे प्रत्येक धर्माविषयी आहे. माझा धर्म हा उंबरठ्याच्या आत असावा आणि उंबरठ्याच्या बाहेर पाऊल टाकल्यानंतर मी फक्त भारतीय असावं, ही अपेक्षा का चुकीची आहे? माझी भाषणं ऐका मग तुम्ही. मला असं वाटतं मी गेल्या काही महिन्यांमधली माझी जी भाषणं आहेत त्याच्यामध्ये जर समजा तुम्ही जर ऐकलत तर मी प्रत्येकाला सांगितलेलं आहे की तुमचा धर्म तुमच्या घरामध्ये ठेवा आणि बाहेर या. कळलं का? मी म्हटलं होतं ज्या वेळेला माझ्या मराठीला ज्या वेळेला तुम्ही नख लावाल त्यावेळेला मी मराठी म्हणून अंगावरती येईन, तोपर्यंत येणार नाहीये. आणि ज्यावेळेला तुम्ही माझ्या धर्माला ज्यावेळेला तुम्ही नख लावाल त्यावेळेला मी हिंदू म्हणून अंगावरती येईन. सो नख लावायची जबाबदारी समोरच्यांची आहे, तेव्हाच मी अंगावरती येईन ना. तुमच्या जीवनात तुमच्या जीवनात हा तुमच्या जीवनात राजकीय आशयापेक्षा सामाजिक आशय जास्त दिसून येतो तुमच्या भाषणात पण आणि तुमच्या वेगवेगळ्या आंदोलनांमध्ये पण. ती मराठी भाषाचे आंदोलन असो की मराठी चित्रपटांसाठी की आता भोंग्यांचं जे आंदोलन झालं, हे सगळी सक्सेसफुल आंदोलनं होती. आमच्या शुभेच्छा आहेत की तुम्ही आपली मिशन अँड विजन घेऊन पुढे जाऊन नक्की मुख्यमंत्री बनावे आणि 5 वर्ष पूर्ण करावे. नाही पूर्ण बोल. धन्यवाद. पण जर परिस्थिती अशी आली की तुम्हाला मुख्यमंत्री बनावं लागलं, पण ते फक्त 1 दिवसाचं, एक रेकॉर्ड पण बनेल त्याच्यात ऍक्च्युली, आणि त्या 1 दिवसात तुम्ही असं काय कराल की जसं तुम्ही एकदा आपल्या भाषणात म्हटलं होतं की महाराष्ट्र एकदा हातात येऊ दे, सुतासारखा सरळ करून दाखवीन. काय जाईन सुतकताई करीत, अजून काय करीन तिकडे जाऊन? एका दिवसात काय होतंय? तरी युअर प्राईम इम्पॉर्टन्स. कसं आहे, या एका दिवसाला काय अर्थ नसतो. अच्छा, 6 महिने आता देतो. 5 वर्ष देत होतात, एका दिवसावर कुठे आलात तुम्ही लगेच? नाही, तुम्हाला 6 महिने दिले. मोस्ट इम्पॉर्टंट तुम्हाला काय वाटतं जे तुम्ही लगेच बदला? लगेच बदलीन बदलाव आणाल असं आता मला 6 महिने, 1 दिवस, 5 दिवस असं नाही सांगता येणार मला. माझ्याकडे अनेक गोष्टी आहेत की ज्या सहज बदलण्यासारख्या आहेत. कळलं का? मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का? आपल्या देशामध्ये कायदे आहेत, लॉ आहे, फक्त ऑर्डर नाही आहे. मला असं वाटतं ऑर्डरची गरज आहे आणि त्या गोष्टी सुरळीत होऊ शकतात. म्हणजे माझा मुंबई पोलिसांवरती माझा विश्वास आहे, 100% विश्वास आहे. मुंबई पोलीस, महाराष्ट्र पोलिसांवरती. तुम्ही त्यांच्या हातामध्ये त्यांना 48 तास द्या. तुम्ही मला 1 दिवस म्हणताय ना? मुंबई पोलीस, महाराष्ट्र पोलिसांच्या हातामध्ये त्यांना 48 तास द्या आणि त्यांना सांगा मला महाराष्ट्र साफ करून द्या. सगळ्या गोष्टी त्यांना माहिती असतात, सगळ्या गोष्टी त्यांना माहिती असतात. ऑर्डर्स नसतात. रिस्क कोण घेईल? आणि पोलिसांनी जर समजा एखादी भूमिका घेतल्यानंतर जर समजा त्यांना जेलमध्ये जायला लागत असेल, का जातील ते जेलमध्ये? कोणासाठी जातील? बसलेलाच माणूस टेम्पररी आहे, त्याच्यासाठी आणि परमनंटली जेलमध्ये जायचं, याला काय अर्थ आहे का? आणि त्याच्यामुळे का मारतात? त्याच्यामुळे का हो? प्रफुल्लभाई, काय म्हणणं तुमचं? तर मला वाटतं की एका पोलीस ऑफिशियललाच 1 दिवसाचा मुख्यमंत्री बनवायला पाहिजे. कोणाला? पोलीस ऑफिशियलला. अरे फार उत्तम काम करणारे आपल्याकडे पोलीस अधिकारी आहेत, उत्तम काम करणारे. महाराष्ट्र म्हणजे मला असं वाटतं की महाराष्ट्र भाग्यवान आहे त्या बाबतीत. फक्त त्या लोकांना फक्त तुम्ही 48 तासाचा मोकळा हात द्या. निकम साहेब बरोबर बोलतो ना मी? नो कॉमेंट्स नाही, तुम्हाला केसेस मिळणार नाहीत. आपण एक फार महत्वाचं विधान केलं, बसलेला माणूस टेम्पररी आहे. बसलेला माणूसच टेम्पररी आहे. हे बरंच काही बिटवीन द लाईन आहे. हे बरंच काही बिटवीन द लाईन आहे. बसलेला माणूस टेम्पररी आहे, पण यामध्ये अमृताजींनी जरी सुरुवातीला खुलासा केला असला तरी आपण एक गोष्ट पाहिली
की एक प्रभावी राजकीय विरोधक किंवा प्रभावी विरोधक ते एक कुशल प्रशासक. हा प्रवास माजी मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी केलेला आपण पाहिला. राजसाहेब ठाकरेंकडे एक अत्यंत प्रभावी विरोधक म्हणून पाहिलं जातं. राजसाहेब भल्या भल्या सत्तेच्या खुर्चीवर बसलेल्यांना घाम फोडू शकतात. प्रभावी विरोधक ते कुशल प्रशासक या प्रवासातले नेमके अडथळे आणि अडचणी काय आहेत? बघा, प्रभावी विरोधक जो असतो ना, तुम्ही प्रभावी विरोधकामध्ये मी जसं तुम्हाला पकडलं की अटलजींना पकडलं समजा आणि अडवाणीजींना पकडलं, तर अटलजी हे पंतप्रधान होते, पण त्यांच्या आजूबाजूचे सगळे लोक आहेत ते प्रशासन चालवत होते. तो एक व्यासंगी माणूस, कवी मनाचा माणूस, हे अशा गोष्टी चालवणं हे यांच्या पतींनाच माहिती, ते कसं चालवायचं असतं ते कळलं का? नाही, खरंच सांगतो मी. प्रभावी विरोधकाला मला वाटतं लोक घाबरतात, पण प्रशासक लोकांना घाबरायला लागतो. आणि स्पेशली तुमच्या बाबतीत विचार केला तर तुमचा असं एक डॉन सारखं इमेज आहे आजही लोकांसमोर. म्हणजे काय, चांगला डॉन, खराब नाही. अच्छा, चांगला म्हणजे- डॉन, वाईट डॉन असे. म्हणजे जे बिझनेस कम्युनिटी असो, चित्रपटातील लोक असो किंवा राजकारणी सुद्धा असो, आपल्याला घाबरतात आजही. तर हे जे इमेज आहे ते कसं, म्हणजे तुम्हाला मजा येते हे इमेज क्रिएट झाल्यामुळे? म्हणजे चांगलं वाटतं की ते असं नॅचरली, कारण तुमच्यावर इतके केसेस आहेत, इतकी आंदोलन केली आहेत, म्हणून हे असं पाहून लोक घाबरतात? मला ऐकू नाही आला प्रश्न, सॉरी. हा, तर मेन मला विचारायचं होतं की हे जे डॉन इमेज आहे तुमचं, ते लोक जे तुम्ही क्रिएट केलेलं आहे हे जाणून बुजून कॉन्शियसली, की ते फक्त तुमचं जे ओव्हरऑल व्यक्तिमत्व आहे, तुमची आंदोलन आहेत, ते पाहूनच लोक आधीच घाबरतात? नाही, मला याचं उत्तर मला देता नाही येणार. पहिली गोष्ट म्हणजे काही क्रिएट केलेली गोष्ट नसते. क्रिएट केलेली गोष्ट ही तात्पुरती असते आणि मुळात तुम्ही तसे काय असेल तसा डॉन बिन नाही, पण मला तसा नो नॉनसेन्स मला माणूस आहे आणि त्याच्यामुळे कदाचित मला परखडपणे बोलत असेल, स्पष्टपणे बोलत असेल, उद्धटपणे नाही बोलत. पण अनेकदा लोकांना स्पष्टपणा आणि उद्धटपणातला फरक कळत नाही, पण मी स्पष्टपणे बोलतो आणि मला राग खूप पटकन येतो. मावळतोही तितकाच पटकन, पण तो येतो. पण म्हणजे तुम्ही स्पष्टपणेच बोलता जे आहे ते डायरेक्ट? मला तर कित्येकदा आमच्या पक्षामध्ये लोक म्हणतात, साहेब जरा कमी स्पष्ट बोला. तर जर मी काही नावं घेतली तर ह्या व्यक्तींना काय सल्ला द्याल तुम्ही स्पष्ट? सल्ला? श्री एकनाथराव शिंदे. जपून राहा. देवेंद्र फडणवीस. वरती संबंध नीट ठेवा. या बाबतीत अजून बोलायचंय मला. श्री अजित पवार. खरं तर मला 5 तारखेच्या माझ्या रत्नागिरीच्या सभेमध्ये मला ह्याच्यावरती सविस्तर बोलायचंय. मला एका वाक्यात नाही बोलायचं, पण बाहेर जेवढं लक्ष देताय तुम्ही तेवढं काकांकडे पण लक्ष द्या. उद्धव ठाकरेजी. उद्धव ठाकरे जी. उद्धव ठाकरेंना काय सांगणार मी, स्वयंभू आहेत ते. सेल्फ मेड. श्री आदित्य ठाकरे. तेच ते. तर तुम्ही म्हटलं की देवेंद्रजींनी थोडं जसं इथे लक्ष देतात, वर पण लक्ष द्यायला पाहिजे आणि त्यांनी मला वाटतं थोडं घरी पण लक्ष द्यायला पाहिजे. माझा एक प्रश्न आहे तुम्हाला. मला तुमच्या घरच्या प्रश्नांमध्ये नका आणू मला. मला तुमचं ज्या वेळेला मुलाखत घेणार हे जेव्हा नाव माझ्या समोर आलं तेव्हा मला खरं तर नाही, तरी मी विचारीन, कारण ते मला दरवेळेस म्हणतात
ही जी कंडिशन आहे आपल्या घराची ती प्रत्येक राजकारण्याच्या घरी असते, प्रत्येक बिझी राजकारण्याच्या. तर तुम्ही तुमच्या पर्सनल लाईफमध्ये डू यू हॅव टाइम फॉर हॉलिडेज? डू यू हॅव टाइम फॉर बॉन्डिंग? डू यू हॅव टाइम फॉर टुगेदरनेस? मी म्हणून विचारते की ते सारखे म्हणतात बिझी राजकारणी असेच असतात. तर आय एम जस्ट चेकिंग. मी तुम्हाला एक निश्चित सांगेन की देवेंद्रजी सत्तेत आत्ता 2014 पासून जर समजा आपण खास करून पकडलं तर ते मुळात सत्तेमध्ये आहेत, मुख्यमंत्री म्हणून आहेत. मुख्यमंत्री म्हणून त्यांच्यावरती जबाबदारी पण खूप मोठी असते आणि आज ते उपमुख्यमंत्री आहेत. मे बी कदाचित गेल्या काही 7-8 वर्षामध्ये तुम्हाला ते वेळ देऊ शकले नसतील, परंतु त्याच्या आधी दिलेले आहेत. तुमचे फोटो पाहिलेत मी. ते फोटो ऑप्स असतात. ते फोटोशॉप फोटो नव्हते पण. ऑप्स नाही, फोटो ऑप्स. अच्छा, बर. पण मला भेटले तर मी बोलेन त्यांना. थँक्यू. काही चांगली ऑफर द्याल मी त्यांना. नक्कीच त्यांना सांगेन. मी काही ठिकाणही सुचवीन. साहेब, आपण मगाशी एक एक वाक्यात जो सल्ला दिला, यामध्ये आदित्य ठाकरेंविषयी आपण म्हणाला स्वयंभू. आपल्या काकांकडून, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंकडून आपल्याला या प्रभावी वक्तृत्वासाठी नक्कीच काही टिप्स मिळाल्या असतील. तर काका म्हणून या आधी आदित्य ठाकरे यांना तुम्ही कधी काही टिप्स दिल्या का? मी ज्यावेळेला शिवसेनेत बाहेर पडलो त्यावेळेला तो खूप लहान होता, त्याच्यामुळे अशा काही टिप्स देण्याचा काही विषय कधी आला नाही. आणि बाळासाहेबांनी असं काही मला बसवून आता हे असं कर असं सांगितलं नसतं. मी नेहमी सांगत आलो की संस्कार तुमच्यावरती होत असतात, तुम्ही हे घ्यायचे असतात. ती गोष्ट प्रक्रिया घडत असते तुमच्या समोर. मला एक राजकुमार हिरानींचा एक फार छान डायलॉग आहे लिहिलेला आमच्या महापुष्करांच्या चित्रपटातला, फरारी की सवारीमध्ये, की जो देखेगा वही सीखेगा. तो जे बघत जाणार ते तो शिकत जाणार. सो असं काही ती काही शाळा नसते की येऊन बसवा आणि आता बरं का आता ह्याच्या पुढे असं करायचं, असं काही नसतं. ते तो त्याचा ऑब्झर्व करत असतो. त्याला जर त्याच्यामध्ये गोड इच्छा असेल, त्याला जो ओढ असेल, तर मला असं वाटतं की तो ऑब्झर्व करत जातो. त्याला जो ओढच नसेल तर तो बघत पण नाही. तर यामध्ये आपण मला शाळेमध्ये अनेक शिक्षकांनी शिकवण्याचा प्रयत्न केला, ओढच नव्हती. ते काय करतील? पण ज्या गोष्टींमध्ये आता माझ्या वडिलांचं हिंदी उत्तम होतं, उर्दू उत्तम होतं, ते उर्दू लिहिता वाचता बोलता यायचं त्यांना, कळलं का? मला उर्दू नाही येत, पण माझ्या वडिलांमुळे माझं हिंदी चांगलं झालं. तर ते काय त्यांनी मला बसून शिकवलं नाही. ते बोलत असताना, ते वाचत असताना किंवा ते काय वाचतात ते बघत असताना याच्यातनं होत गेलं. व्यंगचित्र मी बघून शिकायला लागलो. आता काय बाळासाहेबांनी असा माझा हात नाही धरला, हे असं ब्रश मारायचा असतो असं. ते जे काय करायचे ते पाहणं. मला असं वाटतं तुम्ही जेवढं बघाल तेवढा तो तुमच्यावरती संस्कार होत जातो. मगाशी अमृताजींनी साहेब आपल्याला एक प्रश्न विचारला, एक दिवसाचा मुख्यमंत्री. यामध्ये खरं तर 2014 मध्ये एक राजकारणातली मी ज्या गोष्टीकडे एक अत्यंत कन्स्ट्रक्टिव्ह गोष्ट म्हणून पाहतो ती गोष्ट समोर आली होती. ती म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ब्लूप्रिंट. म्हणजे फार सुंदर पद्धतीनं आपण समस्यांची मांडणी केली, त्याची कारण मीमांसा केली, त्यावरची उपाययोजना काय ही असायला हवी, अगदी लोकप्रतिनिधींच्या कामांपासून. तर या ब्लूप्रिंटच्या बाबतीत, याच्या अंमलबजावणीच्या बाबतीत किंवा याविषयीच्या राजकीय साक्षरतेची जी गरज आहे त्यामध्ये राजसाहेब ठाकरे पुढाकार घेणार का? राजकीय साक्षरतेची काय गरज आहे म्हणजे? यामध्ये साहेब आपल्या ब्लूप्रिंटमध्ये अनेक अशी उदाहरणं आहेत. म्हणजे अगदी पर्यटन विकासापासून ते लोकप्रतिनिधींच्या कामांपासून जी आज सोशल मीडियाच्या याच्यामध्ये हे खूप सोपं वाटतं, पण त्याचा इतका जर गहन विचार झालाय त्या ब्लूप्रिंटमध्ये, तर त्याविषयीची अवेअरनेस कॅम्पेन ही राजसाहेब ठाकरे राबवणार का त्या ब्लूप्रिंट विषयी? निश्चित राबवणार ना. आता कसं आहे, ती 2014ला मांडलेली आहे, त्याच्यामध्ये आता काळानुरूप बदल पण करायला लागतील. आता त्याच्यावरती बदल पण आमचे काही गोष्टींचे सुरू आहेत.
काय आहे त्या ब्ल्यूप्रिंट बद्दल? मी जेव्हा ही गोष्ट 2006 साली माझ्या जाहीर सभेत मांडली होती, ज्यावेळी महाराष्ट्रातला तरुण फिदा झाला होता, 2006चं तुमचं भाषण मला आठवतंय. मी कॉलेजमध्ये असताना ते ऐकलं होतं. तर त्यावेळेला मी ती महाराष्ट्राची ब्ल्यूप्रिंट मी लोकांसमोर मांडीन म्हणून सांगितलं होतं. त्याच्यानंतर मी महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी त्याच्यानंतर अनेक काळ फिरलो. सर्व पत्रकार, झाडून सगळे पत्रकार चेष्टा करायचे, ती ब्ल्यूप्रिंट कुठे आहे, ब्ल्यूप्रिंट कुठे आहे, काय कुठपर्यंत आलं, कसं चाललंय. ज्या दिवशी मी ब्ल्यूप्रिंट मांडली सविस्तर, त्या क्षणापासून आजच्या क्षणापर्यंत एकाही पत्रकाराने मला विचारलेलं नाही ब्ल्यूप्रिंटचं काय. नेमकी त्याच दिवशी म्हणजे मला तर एका पत्रकाराने मला प्रश्न विचारला होता मध्यंतरी मागे एकदा MIG क्लबला असताना, की तुमची जी ब्ल्यू फिल्म आली होती त्याचं काय झालं. तर मी म्हटलं होतं मी ती काढली असती तर बरं झालं असतं, ती पाहिली तरी असती तुम्ही, कारण ब्ल्यूप्रिंट काढून बघितली पण नाही तुम्ही म्हटलं. पण साहेब, राजसाहेब ठाकरे अचूक टायमिंगसाठी ओळखले जातात. कर्मधर्म संयोगानं ज्या दिवशी आपण ब्लूप्रिंट ही लोकांसमोर दाखवली, त्याच दिवशी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची युती तुटली आणि मीडिया अटेन्शन हे पूर्ण वेगळ्या बातमीकडे गेलं आणि महाराष्ट्र एका कन्स्ट्रक्टिव्ह पॉलिटिक्स जिथून सुरुवात झाली असती त्या गोष्टीला मुकला असं तुम्हाला वाटतं? 100%. वेळपेक्षा मी तो दिवस होता तो नवरात्राच्या घटस्थापनेचा होता आणि घटस्थापनेच्या दिवशी ती ब्ल्यूप्रिंट आणावी एवढीच फक्त इच्छा होती. आता मला काय माहिती ह्यांचे घट बसतील. यामध्ये साहेब आपण खळखटाक आंदोलन केलं, त्यानंतर मल्टिप्लेक्समध्ये मराठी सिनेमांना स्क्रीन्स मिळायला सुरुवात झाली. आजही बिग बजेट सिनेमांना फक्त स्क्रीन्स मिळतात. स्मॉल बजेट सिनेमांना अजूनही दारोदार भटकावं लागते, वस्तुस्थिती आहे. पण त्याही पलीकडे जाऊन कोविडच्या काळामध्ये OTT प्लॅटफॉर्म्स हे मोठ्या प्रमाणावर वाढले. म्हणजे कदाचित रितेशजींचा अनुभव वेगळा असेल, पण आजही नेटफ्लिक्स, डिझनी हॉटस्टार यासारखे OTT प्लॅटफॉर्म्स मराठी सिनेमाला सरसकट नकार देतात. गेली 2-3 वर्ष मराठी सिनेमाचं बाईंग हे हॉटस्टार, नेटफ्लिक्स यांनी पूर्णपणे थांबवलंय. अशा वेळी आपली भूमिका काय असणार? माझं आजही तेच मत आहे. मी मागच्या वेळेला तुम्हाला सांगितलं की मी अनेक प्रोड्युसर्स, डिरेक्टर्स यांची मी ज्याला स्क्रीन मिळवून दिले त्याच्यानंतर मी त्यांची बैठक बोलवली होती आणि त्यांच्या बैठकीमध्ये मी त्यांना सांगितलं होतं, मी म्हटलं मी तुम्हाला स्क्रीन मिळवून देऊ शकतो, मी तुम्हाला प्रेक्षक नाही मिळवून देऊ शकत. आणि अनेकदा असं होतं की अनेक मला लोक येतात, माझ्याकडे येतात आणि सांगतात की आमचा चित्रपट थिएटरवरून काढला गेला. बरोबर आहे. आता वेड सारखा सिनेमा काढला का? काही रितेश देशमुखांनी जाऊन तिकडे काही दमदाटी केली का? नाही ना. पण सर, रितेश देशमुखांना सुद्धा एक गोष्ट फार प्रकर्षानं जाणवली असेल की जेव्हा योगी आदित्यनाथ महाराष्ट्रात आले आणि त्यांनी फिल्म सिटी UPला नेण्याचा मनोदय दाखवला, तेव्हा अनेक जण बाह्य सरसावून पुढे आले. पण आज महाराष्ट्रातली ही परिस्थिती आहे की महाराष्ट्रातल्या एकूण 14 जिल्ह्यांमध्ये आणि 114 तालुक्यांमध्ये थिएटर स्क्रीनच नाहीत. थिएटर स्क्रीनच नाहीत. स्क्रीन नाही. म्हणजे चित्रपट उद्योगाची, चित्रपट विश्वाची ज्याला जननी म्हणतो, त्या महाराष्ट्रामध्ये ही दुर्दैवी परिस्थिती. आणि असं असताना बऱ्यापैकी OTT प्लॅटफॉर्म्सवर ही गोष्ट अवलंबून राहिली आहे, पण ते मराठी सिनेमे घेत नाहीत. तर याविषयी भूमिका काय? मला वाटतं योगीजी झाले. मी म्हटलं चला विषय काढावा आणि समोर यावा, म्हटलं काय अर्थ. नमस्कार, बसा बसा. याच्यात एक गोष्ट सांगायची आहे की थिएटर स्क्रीनसाठी एक पॉलिसी बनतीये, ज्यात महाराष्ट्रात थिएटर स्क्रीन्स खूप वाढणार आहेत आणि बाकी OTTवर मराठी तर सरत. नाही, मी माझा माफ करा, मी विषय पूर्ण करतो. थिएटरमध्ये जर समजा मराठी चित्रपट लागलाय आणि तो थिएटर मालक विनाकारण काढून टाकतोय, मला प्लीज दाखवा. 2 चित्रपट, 2 प्रेक्षक, 4 प्रेक्षक असं जर समजा ह्या गोष्टींमध्ये त्याला जर थिएटर चालवायला लागत असेल, कोणताही व्यावसायिक त्याच्याकडे चालत असलेली फिल्म काढणार नाही, कधीच काढणार नाही. मला असं वाटतं आपला कॉन्टेंट हा सगळ्यात महत्वाचा आहे, तो तुम्ही व्यवस्थित देणं पण तितकंच महत्वाचं आहे. मी फिल्म काढली म्हणजे आता हे स्क्रीन मिळवून देणार म्हणून माझी फिल्म लागलीच पाहिजे
हे होऊ नाही शकत. तुम्हाला आता दाक्षिणात्य चित्रपटांमधल्या तुम्हाला 4-5 फिल्म्स माहिती आहेत ज्या तुम्हाला आता चाललेल्या दिसत आहेत, पण ज्या पडलेल्या फिल्म्स आहेत त्या आपण बघत नाही आहोत. आणि जर मराठी चित्रपट जर दर शुक्रवारी जर समजा तुम्ही 10-10 आणि 12-12 काढणार असाल, कोणत्या थिएटरला लागतील? आणि ज्यावेळेला मोठ्या बजेटची फिल्म येते ना, ती त्यावेळेला ते सगळंच घेऊन येते. त्याला तुम्ही काही नाही करू शकत. ती सुनामी थांबवू नाही शकत. तुम्ही म्हणाल की त्याच्या समोर आमचा चित्रपट लागला नाही, तर तो थिएटर मला काय करेल? पण तुम्हाला चान्स मिळाली की मिळाला? ओके, मी सेंटेन्स बदलते. तुम्हाला सिनेमा पाहायला खूप आवडतो, हो. आवडतात. हो. ओके. आणि जर तुम्ही चित्रपट फुल टाइम चित्रपट डिरेक्टर झाला, दिग्दर्शक झाला, तर कोणत्या विषयांवर तुम्ही चित्रपट बनवाल? आणि तुमची स्वतःचीच बायोपिक जर तुम्ही काढली, तर त्यात तुम्हाला कोण लीड ऍक्टर म्हणून पाहायला आवडेल? तुम्ही मला राजकारणापासून ढकलायचंच ठरवलं लांब. ते हर हुन्नरी होण्याचा ह्या साईड इफेक्ट नाही असतो. नाही, ते काय आहे, मला मी माझ्या बायोपिकवरती मागच्या वेळेला मी एका मुलाखतीमध्ये मी सांगितलं होतं की बायोपिक ही करायची असेल तर तुम्हाला त्या प्रकारचं व्यक्तिमत्व तुम्हाला पाहिजे. हल्ली काय होतं, कोणी उठतं आणि बायोपिक काढतं, कुठच्याही गोष्टींवरती काढतं, त्याला वाटतं की त्याच्यात बायोपिक आहे, त्याला त्या कॅरेक्टर ते आवडतं म्हणून तो काढतो. माझ्या मते या देशात उरलेलं कॅरेक्टर म्हणून जर समजा पकडलं, अशा जर काही कॅरेक्टर्स पकडली, तर त्याच्यामध्ये बायोपिक करता येऊ शकेल असं जर कॅरेक्टर असेल तर मला असं वाटतं इंदिरा गांधींचं कॅरेक्टर आहे की ज्याच्यावरती बायोपिक तुम्हाला मोठ्या प्रमाणावर, म्हणजे जसं ॲटनबरोनी गांधी केला त्या प्रमाणात तुम्हाला इंदिरा गांधींवरती तुम्हाला बायोपिक करता येईल. तुम्हाला करायची झाली तर तुम्हाला अमिताभ बच्चन यांच्यावरती तुम्हाला बायोपिक करता येईल, लता दीदींवरती करता येईल. तो संघर्षाचा काय आहे की एकदा ते सेटल झाले ना की बायोपिक संपते. त्यांच्या यशाचा काळ सुरू झाला की त्याच्यापुढे काय आहे, त्याच्यापुढे काहीच नाही. म्हणजे उद्या जर समजा आता मी छत्रपती शिवाजी महाराजांवरती एक चित्रपट करायचं माझं चाललंय, माझं काम सुरू आहे त्याच्यावर. हा प्रश्न साहेब अत्यंत स्वार्थाची किनार असलेला आहे. कारण आपण एक शिवभक्त आहात हे माहिती आहे, समोर कॉम्पिटिशन बसलेली आहे. तरी सुद्धा हा प्रश्न आहे की जागतिक दर्जाचा छत्रपती शिवाजी महाराजांवरचा सिनेमा यावा अशी आपली स्वतःची खूप इच्छा आहे. तो आपण दिग्दर्शित करावा अशीही आपली इच्छा आहे. हां. त्याचं काम कधी सुरू होणार? कारण वय होत चाललंय, त्यामुळे हा स्वार्थी प्रश्न असू शकतो. माझ्याकडे होता. हो, मला कळलं. पण अमोल, चित्रपटाचं काम सुरू झालेलं आहे, लिखाणाचं काम सुरू झालेलं आहे आणि हा 3 भागात चित्रपट येईल. आणि हा चित्रपट आंतरराष्ट्रीय दर्जाचाच असेल आणि आंतरराष्ट्रीय दर्जावरचेच लोक काम करतील. म्हणजे यामध्ये पुन्हा बिटवीन द लाईन आहे, आयदर ते मला आंतरराष्ट्रीय दर्जाचा तू आहेस असं म्हणालेत. नाही, पण मी पण नाही, म्हणजे मी पण दिग्दर्शित करत नाहीये. मी पण करत नाहीये. हा, मला इशारा मिळालाय की शेवटचा प्रश्न. तर मी एक प्रश्न विचारते शेवटचा. कधी बंद करायचं? नाही, मला तुम्हाला बाळासाहेबांविषयी विचारायचं की त्यांच्या शेवटच्या दिवसांमध्ये पण तुम्ही त्यांच्याबरोबर खूपदा होता आणि त्यांचा सहवास होता तुम्हाला. तर तेव्हाच्या काही आठवणी आहेत ज्याने तुमचं आजही मन भरून येतं? मला बाळासाहेबांबद्दल सांगता येण्यासारख्या खूप आहेत. म्हणजे आयुष्यभराच्या पण खूप आहेत आणि शेवटच्या काळातल्या पण खूप आहेत. मला त्या पिढीचंच आश्चर्य वाटतं, त्या संपूर्ण पिढीचं. म्हणजे मी बाळासाहेबांना शेवटच्या काळात तर मी जवळपास महिना 1.5 महिना, मला असं वाटतं उद्धवचं ऑपरेशन झाल्यानंतर मी खूप काळ त्यांना पाहिलं, अगदी ते जाईपर्यंत. तसं मी दिदीला पाहिलं. या सगळ्या त्या पिढीचं सगळ्यात मला विलक्षण वाटतं की शेवटपर्यंत शार्प होते. मला असं कुठेही मला बाळासाहेबांशी बोलताना पण मला असं कधी जाणवायचं नाही की ते एखादी गोष्ट विसरलेत, की एखाद्या व्यक्तीचं नाव विसरलेत. मला असं कधीही जाणवलं नाही. शेवटपर्यंत बोलतोय मी तुम्हाला, शेवटपर्यंत बाळासाहेबांनी कधी ती गोष्ट विसरलेली नाहीत. की मग ते एखादी गोष्ट काहीतरी सांगायचे की दादा, म्हणजे माझ्या आजोबांच्या वेळेला ते एक यायचे, त्यांचं आडनाव बिडनाव सगळ्या गोष्टी माहिती असायच्या.
बरं, ते तेव्हाच झालं. समजा आपण पकडतो एखाद्या माणसाला भूतकाळातलं माहिती आहे, वर्तमान काळातल्या गोष्टी माहिती आहेत त्याला. म्हणजे मला शेवटी आठवडे मला एकदा त्यांनी मला सांगितलं, तर तो कपाट उघड, त्याच्यामध्ये बघ एक युनिकोलर आणले, ते फार छान आहे, ते वापरून बघ. म्हणजे तो जो शार्पनेस आहे, मला असं वाटतं की तो विलक्षण ती गोष्ट त्या पिढीमध्ये मी पाहिली. मी बाबासाहेब पुरंदरेंमध्ये पाहिली की शेवटपर्यंत शार्प होती ही माणसं. आणि बाळासाहेबांबद्दल काय आता किती गोष्टी सांगायच्या, पण खरं सांगायचं म्हणजे त्या खूप माझ्या पर्सनल गोष्टी आहेत, त्या काही मला बाहेर सांगण्यासारख्या गोष्टी नाहीत त्या. पण काय तुमची मिमिक्री जग प्रसिद्ध आहे. आणि मला असं सांगितलं गेलं होतं की तुम्ही मी विचारलं की मिमिक्री करून दाखवाल का कोणाची, तर नाही करणार. नाही हो, मी काही मिमिक्री आर्टिस्ट नाहीये. मी भाषण करताना त्यावेळेला एखादी व्यक्ती बद्दल बोलत असताना ती एखादी आपणून एखादी गोष्ट येते, असा मी निघत नाही घरातनं की आज याची आणि हा ह्याचं करूया का ह्याचं करूया, असं काही होत नाही. ते भाषणाच्या ओघात ती गोष्ट येऊन जाते. खरं तर आज मला मिमिक्री करायची होती. हो, राहुल गांधी. नाही, मला गायचं होतं. चालेल नको नको. चालेल चालेल. तर एक रॅपिड फायर लास्ट आपण रॅपिड फायर करूयात. राज ठाकरेंचे महाराष्ट्राचे आवडते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस की एकनाथ शिंदे? मला माहिती देवेंद्र फडणवीस की एकनाथ शिंदे. एकनाथ शिंदे आत्ताच झालेत, त्याच्यामुळे अजून त्यांना मुख्यमंत्री म्हणून ठसा उमटवायला पण त्यांना पण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मी जर समजा प्रभावशाली अशी जर मुख्यमंत्री पाहिले असतील, मी रितेश समोर बसलेत पण मी ते सांगत नाहीये, पण विलासराव देशमुख आणि देवेंद्र फडणवीस मी पाहिलेल्यांपैकी मुख्यमंत्री म्हणून पवारसाहेब आणि मनोहर जोशींच्या काळामध्ये मनोहर जोशींनी तो आब राखला सगळा, त्याच्यामध्ये काही प्रश्नच नाही. पण कामाचा झपाटा जर समजा तुम्ही बघितलं तर नारायण राणे. राज ठाकरेंचे आवडते नेते शरद पवार साहेब की नरेंद्रजी मोदी? ऍक्च्युली तसं फार कोणी नाही. या दोघांमध्ये कोण? नाही, याच्यामध्ये याचं कारण मी ज्यांना आजपर्यंत मानत आलो ते बाळासाहेब आहेत. मी ज्यांच्याकडे मी आदराने पाहत आलो ती व्यक्ती बाळासाहेब आहेत. आणि मी आवडणं याच्यापेक्षा मी त्यांच्या कामाची तुलना मी करू शकेन. दोघांमध्ये जर समजा बघितलं तर कामाला वाघ आहेत. नरेंद्र मोदी असतील किंवा तुमचे बघा, राजकीय मतभेद, राजकीय एखादी भूमिका मला न आवडणं, मला न पटणं हे स्वाभाविक आहे. याच्यासाठी आपण व्यक्तीवरती फुल्ल्या मारत नाही. मी ज्या वेळेला नरेंद्र मोदींवरती पण मी ज्या वेळेला टीका करत होतो किंवा मी ती पोट तिडकीने टीका होती, पण ठीक आहे, नरेंद्र मोदी व्यक्तीवरची टीका नव्हती, त्यांच्या भूमिकेवरची टीका होती ती. मी उद्या ज्यावेळेला पवार साहेबांवरती ज्यावेळेला मी टीका करतो ती काय व्यक्तीवरची नसते, त्या भूमिकेवरची असते. त्या भूमिकेला माझा विरोध असतो. आणि मी ज्यावेळेला एखाद्या गोष्टीचा विरोध ज्यावेळेला करतो मी त्यावेळेला त्या 100% त्याच्यामध्ये टाकलेलं असतं. त्याच्यामध्ये मी हाफ हार्टेडली गोष्ट करत नाही. राज ठाकरेंचं आवडतं शहर मुंबई की नाशिक? शहर. कशाला मोठं घालताय माझ्या? कारण यामध्ये कसं आहे की सुनियोजित शहरीकरणाविषयी मी तुम्हाला- जितक्या पोटतिडकीनं आपण बोललात, आपण प्रत्येक वेळी मुद्दे मांडलेत. मला बघा, मी ते अभावानं बघा. मी तुम्हाला सांगतो, मी नाशिकला काम केलं, नाशिकला काम करून दाखवलं, निवडणुकीमध्ये यश नाही आलं वगैरे वगैरे, हा भाग सोडा. मुंबईमध्ये माझा जन्म झाला, वाढलो मुंबईमध्ये. परंतु माझं जर खऱ्या अर्थाने प्रेम बघितलं, कदाचित तुम्हाला हे पुट ऑन वाटेल असं, परंतु माझं खऱ्या अर्थाने माझं प्रेम महाराष्ट्रावरती आहे. खऱ्या अर्थाने प्रेम माझं महाराष्ट्रावरती. म्हणजे मला मी विनाकारण सांगत नाही, माझी ती श्रद्धा आहे. पण ज्या शिवछत्रपतींमुळे आपण जी महाराष्ट्राची आपली जी ओळख आहे, ज्या व्यक्तीमुळे त्याला महाराष्ट्र आपण जेव्हा म्हणतो, त्या महाराष्ट्राबद्दल अभिमान बाळगणं किंवा प्रेम असणं दुसरं काय असू शकतं मला जरा सांगा. व्यंगचित्रकार राज ठाकरे की राजकारणी राज ठाकरे? व्यंगचित्रकार.
राज ठाकरे कुणाचं जास्त ऐकतात? सौभाग्यवती शर्मिला वहिनींचं की कियान अमित ठाकरेंचं? कोणाचं ऐकतात? मी ऐकलंय असं दाखवतो मी. मी ऐकतो, सगळ्यांचंच ऐकतो मी. राजकारणी नसता तर काय व्हायला आवडलं असतं? मी राजकारणामध्ये अपघाताने आलो. माझं पहिलं पॅशन हे फिल्म मेकिंग आहे आणि मला खरं तर वॉल्ट डिझनी स्टुडिओमध्ये जाऊन मला ॲनिमेटर व्हायचं होतं, पण ते शक्य नाही झालं. परंतु माझं फर्स्ट पॅशन हे फिल्म मेकिंगच आहे. जर एखाद्या प्रश्नाला प्राधान्यानं तो सोडवायचा असं वाटलं तर देशासमोरचा कोणता प्रश्न राज ठाकरेंना मी जास्त मध्येच महत्त्वाचा बोलते, वाटतो? यासाठी माफी असावी, पण आता आपल्याला संपवावं लागणार आहे. अगदी. मुलाखत इथेच. मी खूप आपला आभारी आहे. आणि प्रत्येक प्रश्नांच्या प्रत्येक गुगली आणि यॉर्करवर षटकार मारलाय राजसाहेब ठाकरेंनी. यासाठी जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी व्हायला पाहिजे. झालं ना? आणि प्रश्न विचारण्याचा धाडस केला या दोघांनी, अमृताजी आणि डॉक्टर अमोल कोल्हे, त्यांच्यासाठी पुनश्च टाळ्या वाजवा. धन्यवाद. आणि आता आज एक खूप महत्वाचा, ज्याला आपण म्हणतो लास्ट बट नॉट द लिस्ट, खूप महत्वाचा अवॉर्ड आता आपल्याला द्यायचा आहे. आपण सर्वांनी मंचावरच राहावं. आणि मी अजून आमंत्रित करते माननीय उद्योग मंत्री महाराष्ट्र राज्य उदय सामंतजी, आनंद ठक्करजी MD वर्सिटाइल ग्रुप, अमरदीप सिंग विज रौनक ॲडव्हर्टायझिंग अँड डॉक्टर योगेश लखानी ब्राईट आउटडोअर. आणि शेवटचा हा जो पुरस्कार आहे तो राजकारण प्रॉमिसिंग यासाठी दिला जाणार आहे. तर याचे नॉमिनेशन्स आपण बघूया. कुणीही जाऊ नये. हा शेवटचा एक पुरस्कार आहे आणि त्यानंतर